यवतमाळ वाशिममध्ये माझाच विजय होईल असा विश्वास राजश्री पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करत आहे असं देखील राजश्री पाटील यांनी म्हटलेलं आहे। तापत जाते आता तुमचा प्रचारही मोठ्या जोमाने चालू आहे, काय म्हणता आपण? निश्चित खूप जोमाने चाललेला आहे। महायुतीचे सगळेच पक्ष, त्याचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते जोमाने काम करतात आहे। सगळ्या सर्कल वाईज सगळ्या ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच हे सगळे या ठिकाणी प्रचार करताना दिसतात। त्याच्यामुळे एक उत्साह सगळ्या मतदारसंघात आहे। त्याच्यामुळे निश्चितच सगळेजण या बहिणीसाठी जोरात प्रचाराला लागलेले असल्यामुळे विजय 100% होणार ही खात्री येते आहे। एक आपल्या घरचेचं जे तिकीट कटलं त्यानंतर विरोधक तुमच्यावर वारंवार टीका करत आहेत, नेमकं म्हणजे याचं उत्तर तुम्ही आता कोणत्या पद्धतीने देणार? मला वाटतं ती गोष्ट 8-10 दिवसांपूर्वीची आहे। येणाऱ्या समोरच्या याच्याकडे आपण बघायला पाहिजे। तिकीट काय झालं काय नाही हा श्रेष्ठींचा निर्णय होता। पक्षाने जो आदेश दिला तो आदेश आपण पालन करायचा असतो आणि त्याच्यानुसार मी आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक लढवत आहे आणि ज्या पद्धतीने या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांनी स्वागत केलं, महायुतीच्या सगळ्या पक्षातल्या सगळ्यांनी स्वागत केलं, त्याच्यावर निश्चितच एक अत्यंत आनंद आहे, आशा आहे आणि 100% विजय दिसतोय। 3 महिन्यापूर्वी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यानं प्रचाराला सुरुवात केली, मात्र तुम्हाला अवघी काही दिवस प्रचाराला मिळाले, त्यानंतर आपण चांगलीच याच्यात यश मिळवलं असं आपल्याला वाटते का? निश्चित याचं कारण आहे की मुळातच माननीय नरेंद्र मोदीजींच्या कामामुळे घराघरापर्यंत प्रत्येक गोष्ट गेलेली होती। त्याच्यामुळे कोणी 3 महिने आधी कोणी कसं किती फिरलं याच्यापेक्षा आपण कसं गेलो हे जास्त महत्त्वाचं आहे। सासू जवळचं मन मिलन झालं असं वाटतं का आपल्याला मुलगी म्हणून? प्रश्नच येत नाही। लेकीसाठी सासू आणि जावई एकत्र येतच असतात। लेकीचा प्रश्न आहे ना शेवटी। कॅमेरामन साजन धाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।